नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हाईट मटार पुलाव। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। इथे मी अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत। त्याच वाटीने आपण 1 वाटी इतका बासमती तांदूळ स्वच्छ धुवून 15 मिनिटे पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। 1 मीडियम आकाराचा टोमॅटो उभा पातळ चिरून घेतलेला आहे। 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट, अर्धा टीस्पून धने जिरेची पूड, 2 तमालपत्र या पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत। 2 हिरवी वेलची, 2 तुकडे दालचिनी, 5 ते 6 काळी मिरी, 1 मसाला वेलची। इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याला मध्यभागी आपण कापून घेतलेल्या आहेत। सोबतच अर्धा टीस्पून जिरं घेतलेलं आहे। गॅसवर कढईमध्ये 3 टेबलस्पून इतकं तेल आपण गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये सर्व खडे मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत। यामध्येच आता आपण आलं आणि लसणाची पेस्ट सुद्धा काढून घेऊया आणि अगदी अर्ध्या ते 1 मिनिटासाठी चांगलं परतून घेऊया। सर्व जिन्नस आपण मिनिटभरासाठी चांगले परतून घेतलेले आहेत। यामध्येच आता आपण हिरवी मिरची, टोमॅटो सोबतच आपण जे मटार घेतलेले आहेत ते सुद्धा काढून घेऊया। तांदूळ सुद्धा काढून घेणार आहोत। यामध्येच धने जिरेची पूड सुद्धा काढून घेऊया आणि चवीनुसार मीठ। हे बघा, आता 1 मिनिटासाठी आपल्याला हे सर्व जिन्नस फुल गॅसवरती चांगले मिक्स करून परतून घ्यायचे आहेत। एक मिनिटासाठी आपण फुल गॅसवरती राईस चांगला परतून घेतलेला आहे। यामध्येच आता आपल्याला 1 ते 1.5 वाटी इतकं गरम पाणी काढून घ्यायचं आहे। तर मी 1.5 वाटी इतकं पाणी काढून घेतलेलं आहे। जर का तुम्हाला राईस जास्त मोकळा हवा असेल तर तुम्ही 1 वाटी पाणी सुद्धा काढून घेऊ शकता। हे बघा, चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता गॅस फुल करून एक उकळ काढून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी उकळ आलेला आहे। आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ऍड करणार आहोत आणि ही सुद्धा चांगली मिक्स करून घेणार आहोत। गॅस इथे आपल्याला आता मीडियम करून घ्यायचा आहे आणि पाणी कमी होईपर्यंत आपल्याला भात चांगला शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे पाणी संपूर्णपणे आटलेलं आहे आणि भात सुद्धा बऱ्यापैकी आपला शिजलेला आहे। आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 ते 7 मिनिटं बारीक गॅसवरती भात चांगला वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे। 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडून बघूया। हे बघा, इथे आपला भात मस्तपैकी बनून तयार झालेला आहे। शिजलाय की नाही ते आपण चेक करणार आहोत। हे बघा, इझिली तुटतंय। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि झाकून 5 मिनिटासाठी हा पुलाव असाच ठेवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपला मटारचा व्हाईट पुलाव बनून तयार झालेला आहे। घरातील अगदी मोजक्या साहित्यामध्ये झटपट तयार होणारा हा पुलाव आहे। त्यामुळे दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। या पद्धतीने घरी एकदा तरी तुम्ही मटारचा पुलाव नक्की करून बघा व तो कसा झाला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी, लिव्ह हेल्दी।